हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. काल लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग. आता आपण पाहणार आहोत डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग. डिसॲडव्हान्टेज मधला पहिला पॉईंट आहे डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन कॅन बी कॉपीड. म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला तुमचं डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट करत असताय त्यावेळेस जो तुमचा डाटा डिजिटल किंवा डिजिटल मीडियावरती टाकला जातो, डिजिटल सिस्टमवरती टाकला जातो, त्यावेळेस हा डाटा चोरी होण्याची फार संभाव्यता असते. म्हणजे जसं की तुम्ही आता तुमचं एखाद्या ब्रँडचे ॲडव्हर्टाइजमेंट टाकलं, एखादा बॅनर बनवून टाकलं, तर तो बॅनर एखादा पर्सन काय करतो, तो तिथून चोरी करून तुमचा लोगो कॉपी करू शकतो, तुमचा स्लोगन कॉपी करू शकतो, तुमचा ट्रेडमार्क जो आहे तो कॉपी करू शकतो. आणि याचा जो मार्केटमध्ये त्याने मिसयूज केला तर त्याचा ड्रॉबॅक का होणार आहे तुम्हाला, तर तुमच्या ब्रँडचं नाव मार्केटमध्ये खराब होणार आहे. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन कॅन बी कॉपीड, की डिजिटल मार्केटिंगचा डाटा आहे तो कॉपी केला जाऊ शकतो. हा त्याचा एक ड्रॉबॅक. देन ऍड क्लटर म्हणजे काय, की ज्या ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट येते, आता आपल्याकडेच बघा, तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट यूज करत असता त्यावेळेस जर एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आली तर तुम्ही ती बघत बसता का? नाही, आपण लगेचच ती क्लोज करून टाकतो. तुम्ही मोबाईल गेम्स खेळत असाल त्यावेळेस मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली तुम्ही लगेच क्लोज करता. सो अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळा ऑनलाईन ज्या वेळेला तुम्ही एखादं ऍडव्हर्टाइजमेंट बघत असता तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट खूप वेळा इग्नोर केल्या जातात किंवा लोक त्याच्यात इंटरेस्ट दाखवत नाहीत. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. देन येतं थर्ड वन, रिक्वायर प्रोफेशनल्स. आता काय होतं की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायची म्हटली, जर डिजिटली जायचं म्हटलं तर डिजिटल प्रोफेशनल लोक पाहिजेत. म्हणजेच काय तर टेक्निकल स्टाफ पाहिजे किंवा डिजिटल डिझाईन करणारा पाहिजे, डीटीपी करणारे स्टाफ पाहिजे. सो याच्यासाठी प्रोफेशनल स्टाफ आला, आणि जो प्रोफेशनल स्टाफ आला म्हणजे इथं प्रोफेशनल्स लोक तुम्हाला रिक्वायर करावे लागणार. ट्रेडिशनलला याची गरज नसायची. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. ते नॉट सुटेबल फॉर ऑल कस्टमर्स. दुसरी गोष्ट की हा जो हे डिजिटल मार्केटिंग जो प्रकार आहे हा सगळ्याच प्रोडक्टसाठी, सगळ्याच कस्टमरसाठी सुटेबल नाहीये. म्हणजेच काय की काही लोक गावामध्ये राहतात पण त्यांना अशा प्रोडक्टची गरज आहे. सो डिजिटल मार्केटिंग करून तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्यांच्याकडे इंटरनेट फॅसिलिटी नाहीये. ओके. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे डिजिटल मार्केटिंग हा सगळ्याच कस्टमरसाठी सुटेबल नाहीये. देन येतं इंटरनेट मार्केटिंग रेप्युटेशन कॅन बी डॅमेज बाय निगेटिव्ह फीडबॅक. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादं प्रोडक्ट मागवतो, मागवल्याच्या नंतर जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्हीच एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, ॲमेझॉनला तुमच्यापैकी किती जण शॉपिंग करतात मला माहिती नाही, पण ॲमेझॉनला एखादा प्रोडक्ट तुम्हाला शॉपिंग करायचं असेल, प्रोडक्ट आवडला, तुम्ही तो पाहिलात, सगळ्यात आधी काय करायचं, त्याचे रिव्ह्यू बघायचे, त्याच्या खाली त्याचे रिव्ह्यूज असतात. मग रिव्ह्यूज मध्ये पॉझिटिव्ह रिव्ह्यू सुद्धा असतात आणि निगेटिव्ह रिव्ह्यू सुद्धा असतात. जर तिथे निगेटिव्ह रिव्ह्यूची संख्या जास्त झाली तर प्रॉब्लेम काय होतो की कस्टमरचा त्या प्रोडक्टवरचा विश्वास सोडतो किंवा कस्टमर त्या प्रोडक्टवरती ट्रस्ट ठेवायला घाबरतो. सो हा प्रॉब्लेम. सो निगेटिव्ह जो जे काही निगेटिव्ह फीडबॅक येतात त्याचा कंपनीच्या रेप्युटेशनवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. म्हणून यांनी म्हटलेलं आहे इंटरनेट मार्केटिंग रेप्युटेशन कॅन बी डॅमेज बाय निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅकमुळे एखाद्या कंपनीचं किंवा इंटरनेट मार्केटिंगचं रेप्युटेशन जे आहे ते डॅमेज होण्याची शक्यता आहे. देन इट इज इजियर टू हॅव आउटडेटेड इन्फॉर्मेशन ऑन इंटरनेट. हेच अपडेट टायमिंग इज अ क्रिटिकल इश्यू. आता इथे काय होतं की इंटरनेटला तुम्ही प्रत्येक वेळेस अपडेट राहायला पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे की तुमचा जो डाटा आहे तो आउटडेटेड समजला जाईल आणि मग इंटरनेटवरती त्याला फारसं तुम्हाला जो काही ट्रॅफिक हवं आहे, पब्लिक कस्टमर ट्रॅफिक, ते तुम्हाला मिळणार नाही. देन येतं there is a lot of competition in the market, and by the time visitor reaches the product they have already gone through many links and they may get the required product unless they find what they are looking for quickly. आता बऱ्याच वेळा काय होतं की कस्टमर्सला ह्या डिजिटल मार्केटिंगचा इफेक्ट असा पण झालाय की कस्टमरला एक प्रोडक्ट नाही आवडलं तर तो दुसरं प्रोडक्ट लगेचच सर्च करतो किंवा दुसरा प्रोडक्ट, त्याला ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे सुद्धा याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. देन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मधल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, त्याच्यामधला फर्स्ट आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.
काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय बघूयात. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इज अ प्रोसेस ऑफ मॅक्झिमायझिंग द नंबर ऑफ विजिटर्स टू अ पर्टिक्युलर वेबसाईट by ensuring that the sites appear high on the list of results written by a search engine. It is a procedure that affects the visibility of website or web page in a web search engine. In general, the earlier or higher rank on the search result page and more frequently a site appears in the search result list, the more visitors it will receive from the search engine's users. The main aim is to convert these visitors into actual customers through effective marketing of the product. There are different kind of search like. आता कसं होतं की याचा मिनिंग काय होतं तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आता सपोज तुम्ही गुगलवरती तुम्हाला आता एखादा प्रोडक्ट हवा आहे, सो तुम्ही प्रोडक्ट सर्च केलं गुगलवरती, जस्ट नाव टाकलं की सॅमसंग गॅलेक्सी J6 टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे रिझल्ट बघायला मिळतात. मग टॉपला आलेला रिझल्ट जो असतो तो रिझल्ट कोणत्या टाईपचा असतो, तर तो जो पहिला रिझल्ट येतो तो का तिथे पहिला येतो, कारण त्याला व्हिजिट जास्त झालेले असतात त्याच्या वेबसाईटला. सो गुगलला किंवा सर्च इंजिनला ज्या वेबसाईटला जास्त व्हिजिट होतील त्याचा रँक हायर होतो, आणि ज्या वेळेला तुम्ही काहीतरी सर्च कराल त्यावेळेस तो तुम्हाला टॉपला दिसतो. ओके. सो त्याच्यामुळे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच काय की मग याच्यामध्ये गुगल सर्चला एक्झॅक्ट कोणकोणत्या सर्च केल्या जातात, तर त्यांनी म्हटले इमेज सर्च केलं जातं, लोकल सर्च केलं जातं, व्हिडिओ सर्च केलं जातं, अकॅडमिक सर्च केलं जातं. सो तुम्ही जेवढ्या व्हरायटी द्याल त्या पद्धतीने तुमच्या वेबसाईटला व्हिजिट होईल. आणि याचा फायदा काय होतो की एकदा की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला तुम्ही जर सर्च इंजिनला जर तुम्ही टॉपला दिसलात आणि एकदा एखाद्या कस्टमरची किंवा एखाद्या व्हिजिटरची व्हिजिट झाली तुमच्या वेबसाईटला, तर त्याला कस्टमर बनवून घेण्यात तुम्हाला फार अडचण येत नाही. जर तो अट्रॅक्ट झाला तुमच्या वेबसाईटनं तर तो व्हिजिटर न राहता तुमचा कस्टमर बनतो. सो देन ऍडव्हान्टेजेस ऑफ एसईओ. सो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे ऍडव्हान्टेजेस काय. कंटिन्युअस फ्लो ऑफ फ्री अँड टार्गेटेड ट्रॅफिक. आता इथे काय होतं कंटिन्युअस फ्लो ऑफ फ्री अँड टार्गेटेड ट्रॅफिक म्हणजे काय, तर इथे कंटिन्यू फ्लो चालू असतो तुमचा. पण इथे फ्लो कोणाचा चालू असतो की ज्यांना तुम्हाला टार्गेट करायचं, म्हणजे ज्यांना गरज आहे तीच लोक तिथे सर्च करणार. समज मला जर गॅलेक्सी J6 विकत घ्यायचंय तर मी त्या गुगलला तो सर्च करतोय, याचा अर्थ मला त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून मी गुगलला सर्च करतोय, म्हणून त्याला म्हटलेलं आहे टार्गेटेड ट्रॅफिक. सो इथे काय होतं की ज्या लोकांना खरंच इंटरेस्ट आहे ते स्वतःहून तिथे सर्च करतात, म्हणून याला कंटिन्युअस फ्लो ऑफ फ्री अँड टार्गेटेड ट्रॅफिक हा त्याचा एक ऍडव्हान्टेज म्हटलेला आहे. देन एक्सप्लोजर टू पीपल. आता एकदा काय ह्याच्यात काय होतं एक्सपोजर टू पीपल म्हणजे काय की लोकांना जे हवं आहे ते एकदा त्यांनी तिथे सर्च केलं तर त्यांच्या समोर ती जे वेबसाईट असेल किंवा तो जो प्रोडक्ट असेल किंवा ती जी सर्व्हिस आहे ती एक्सपोज होते थोडक्यात, आणि लोकांना ती त्याच्यातला जो जे काही त्यांना ज्या गोष्टीची त्यांना नीड आहे ते तिथे फुलफिल होते. देन येतं एसईओ जनरेट ट्रॅफिक. आता तुम्हाला माहिती आहे की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमुळे काय होतं की गर्दी वाढली आहे, थोडक्यात इंटरनेटवरची गर्दी वाढली, कारण लोकांना जे काही हवं आहे ते लोक तिथे सर्च करू शकतात. गुगलला आज कोणतेही असं नाहीये की एखादी गोष्ट तुम्ही सर्च करून तुम्हाला सापडणार नाहीये. त्याच्यामुळे याच्यामुळे काय झालं की या सर्च इंजिनमुळे किंवा या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमुळे लोकांची पब्लिकची किंवा क्लायंटची किंवा कस्टमरची व्हिजिटरची गर्दी तिथे फार वाढलेली आहे. म्हणून म्हटलं सर्च इंजिन जनरेट ट्रॅफिक, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जनरेट ट्रॅफिक, की हा जो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे तो ट्रॅफिक जनरेट करतो, हा त्याचा एक प्रॉफिट आहे. आणि या ट्रॅफिक जनरेट केल्यानं तुमच्या वेबसाईटला व्हिजिट जास्त होतात, तुमचे व्हिजिटर्स तुमचे कस्टमर बनण्यात सो तुम्हाला तुमचे व्हिजिटर्स जे आहेत त्यांना तुम्हाला कस्टमर्स म्हणून बनवता येतं किंवा त्यांना कन्वर्ट करता येतं. देन येतं एसईओ हेल्प इन बिझनेस ग्रोथ. आता साहजिक आहे जर व्हिजिटर्सने तुमच्या बिझनेस वेबसाईटला जर व्हिजिट दिली आणि व्हिजिटर न राहता तुमचा क्लायंट म्हणून जर कन्वर्ट झाला तर त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या बिझनेसला ऑटोमॅटिकली ग्रोथ मिळणार आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं एसईओ हेल्प इन बिझनेस ग्रोथ. सो बिझनेसचे ग्रोथ होण्यासाठी एसईओ तुम्हाला काय होतं हेल्प करतो. देन एसईओ सेट ॲज अन
authority in the niche. A strong online presence and great content to the website can deliver good ranking position based in the keyword in search result. Once the company get good ranking, it can then establish itself as an authority in the niche, developing the trust of targeted audience, resulting is an even more likelihood for conversion as lead of sales. आता the SEO sets an authority in niche म्हणजे काय की जर तुम्ही तुमची वेबसाईट त्या पद्धतीने जर डिझाईन केलं, तुमच्या डासना व्हरायटी जर तुम्ही दिला, तर कस्टमरने वेगवेगळ्या कीवर्ड्स मध्ये जरी काही सर्च केलं तरी तुमचंच रँक, तुमचा जो रँक आहे किंवा तुमची जी वेबसाईट आहे ती त्याला पहिली शो झाली पाहिजे. लाईक आता सपोज ICS कॉलेज म्हणून मी सर्च करतोय, ICS कॉलेज खेड कॉलेज म्हणून मी जरी सर्च केलं गुगलला तरी ICS नाव पहिले यायला पाहिजे. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑफ खेड म्हटलं तरी ICS नाव यायला पाहिजे. किंवा आणखी BMS कॉलेज ऑफ खेड म्हटलं तरी ICS नाव यायला पाहिजे. सो अशा वेगवेगळ्या कीवर्ड मध्ये जरी मी सर्च केलं तरी माझंच नाव पहिले यायला पाहिजे. सो जर तुम्ही त्या पद्धतीने जर त्याचं डिझाईन केलं तर अशा वेगवेगळ्या कीवर्ड्स मधून सुद्धा तुम्हाला तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचता येतं. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. ते लिमिटेशन्स ऑफ SEO. आता SEOचे लिमिटेशन्स काय? SEO रिझल्ट्स आर स्लो. का असं म्हटलं SEO रिझल्ट्स आर स्लो? कारण आज तुम्ही कंपनी बनवलीत, उद्या लगेच तुमचा नाव टॉपला येणार नाही ना. कारण जर तुम्ही आज कंपनी बनवलीत किंवा आज तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग सुरू केलंय, तर काही वर्ष म्हणा, काही महिने म्हणा त्याला जावे लागणार आहेत की ज्यावेळेस तुमचं लोक तुमच्या प्रोडक्टला व्हिजिट देतील. कारण हळूहळू तुम्हाला मार्केटमधून अपडेट मिळेल. अपडेट जसं जसं होत जाल तसं तसं तुमचे व्हिजिटर्स वाढत जातील आणि तुमचे क्लायंट्स वाढत जाईल. क्लायंट्स वाढत गेले की तुमचे व्हिजिटर्स वाढतील. हा जो परिणाम आहे हा काही काळानंतर होणार आहे, हा लगेचच मिळणार नाहीये. म्हणून म्हटलं SEO रिझल्ट्स आर स्लो. SEOचे जे रिझल्ट्स आहेत ते फार स्लो मिळतील. देन लॉंग टाइम टू गेट ROI. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिजिटर्स हे जे आहे म्हटलं SEOचे रिझल्ट जर लेट मिळणार असतील तर साहजिक आहे रेट ऑफ रिटर्न जो आहे तो सुद्धा तुम्हाला खूप रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्ट केलेलं आहे ऑनलाईन मार्केटिंगसाठी, याचं रिटर्न मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढा खूप जास्त वेळ लागणार आहे. रेट ऑफ रिटर्न तुम्हाला लगेचच मिळणार नाहीये. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन ह्यूज इन्व्हेस्टमेंट. आता मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही फक्त वेबसाईट बनवली म्हणजे तुम्ही टॉपला याल का? SEO मध्ये किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला तुम्ही टॉपला दिसाल का? नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमचं जी काही वेबसाईट्स आहेत ती वारंवार डेव्हलप करावी लागेल. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपने डिझाईन करावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त व्हरायटी द्याव्या लागतील. कारण जेवढी तुमची वेबसाईट इंटरेस्टिंग असेल तेवढे तुमचे व्हिजिटर्स वाढणार आहेत. आणि मग या गोष्टीवरती वेबसाईट डिझाईन करणे किंवा वेबसाईट अपडेट करणे या गोष्टीवरती तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही तिथे कुठेतरी वेबसाईट वरती तुमच्या इन्व्हेस्ट कराल त्यावेळेस जाऊन तुमचे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला व्हिजिटर्स वाढतील. म्हणजे याला ह्यूज इन्व्हेस्टमेंट म्हणून हा त्याचा एक ड्रॉबॅक म्हटलेला आहे. देन नो गॅरंटी फॉर रिझल्ट. त्याच्यात मात्र इथे गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही जर टॉपला आलात किंवा तुम्ही इतका खर्च केलात म्हणजे त्याचं रिटर्न तुम्हाला मिळेलच याची काही गॅरंटी देता येत नाही. कारण थोडक्यात हे जे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे ते तुम्हाला फ्री मध्ये फक्त हे करणार. तुमचे जेवढे व्हिजिटर्स वाढतील तेवढं तुमचे रँकिंग वाढेल. पण रँकिंग वाढल्याने तुमचा बिझनेस तेवढा होईल किंवा सेल तेवढा होईल याची गॅरंटी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये देता येत नाही. देन नो कंट्रोल. आता इथे ज्यावेळेला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा तुम्ही एखादी वेबसाईट तुमची डिझाईन केलेली आहे त्याचे व्हिजिटर्स वाढले म्हणून जर ती तुमची वेबसाईट टॉप सर्च इंजिनला टॉप मध्ये दिसत असेल तरी सर्च इंजिन वरती तुमचा स्वतःचा कंट्रोल तुम्हाला ठेवता येत नाही. समज गुगल आहे तर गुगल वरती फक्त गुगलचाच कंट्रोल राहील, तिथे तुमचा कोणत्याही प्रकारचा तिथे कंट्रोल राहणार नाही. म्हणून त्याला म्हटलं नो कंट्रोल. देन त्याच्यानंतर येतं सर्च इंजिन मार्केटिंग. सेम इथे काय होतं का, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्या पद्धतीने बघितलं त्याच पद्धतीने सर्च इंजिन मार्केटिंग सुद्धा आहे. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे या सर्च इंजिन मार्केटवरती गुगलला वगैरे तुम्ही मार्केटिंगसाठी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट टाकता. मग गुगल तुम्हाला कसं त्याला तुम्हाला चार्ज कसं करतं, तर
क्लिक पर कॉस्ट. म्हणजेच काय, की जेवढे लोक तुमचे व्हिजिट करतील, एका माणसाने व्हिजिट केलं तर त्याचा चार्ज तुम्हाला गुगलला द्यावा लागेल. मग त्यासाठी गुगल काही वेगळं करत नाही, तर ज्या पद्धतीचे सर्चेस असतात त्या पद्धतीने. आता जसं गुगलला तुम्ही बघता की गुगलला आजूबाजूला खूप सारे बॅनर्स येतात, ऍडव्हर्टाइजमेंट येतात. सो किंवा गुगलची वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बघायला मिळतात. सो या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, या यांनाच म्हटलं जातं सर्च इंजिन मार्केटिंग. की सर्च इंजिन वरती मार्केटिंग. आणि याचे पेड कसं होतं मी सांगितलं तुम्हाला, कॉस्ट पर क्लिक. सो जेवढे लोक क्लिक करतील त्या पद्धतीने त्याला कॉस्टिंग दिलं जातं गुगलला. सो याचे ऍडव्हान्टेज काय आहेत मग सर्च इंजिन मार्केटिंगचे? लोवेस्ट कॉस्ट पर कस्टमर ऍक्विजिशन. आता इथे काय होतं की गॅरंटेड हे असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कस्टमरच्या ऍक्विजिशन नुसार तुम्हाला कॉस्ट करायचं. त्याच्यामुळे हा लोअर कॉस्ट पडते. एका कस्टमरला बाबा एवढे दिले मी, सो त्या कस्टमरने इंटरेस्टेड होता म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या याला व्हिजिट केलं, आणि म्हणून तुम्हाला गुगलला पर्टिक्युलर कॉस्ट देणं काय मोठी गोष्ट नाही. म्हणून याला म्हटलं लोअर कॉस्ट पर कस्टमर. देन one can position as many keywords as desired. However, it is described that keywords respond best to what is actually available, so the view are profitable. आता काय होतं की ह्याच्यामध्ये काय होतं, वन कॅन पोझिशन ॲज मेनी कीवर्ड्स ॲज डिझायर्ड. आता इथे तुम्हाला ज्या पद्धतीने मी म्हटलं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला रँकिंग तुमचं वाढतं, इथे तुमचं पेड असल्यामुळे ऑलरेडी तुम्ही तो शो होत आहेच लवकर. आणि याचा फायदा असा होतो की कस्टमरला व्ह्यूज मिळतात, आणि त्या कस्टमरच्या व्ह्यूजमुळे तुम्हाला प्रॉफिट मिळतं. हा त्याचा फायदा आहे. देन शॉर्ट टर्म प्रॉफिटेबिलिटी. आता याच्यामुळे काय होतं की या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला, तुम्हाला डेव्हलप करता 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 तुम्हाला तिथपर्यंत रँकिंग मध्ये यावं लागत होतं. इथे तुम्ही ऑलरेडी पेड करताय, त्याच्यामुळे तुम्ही याच्यात जसं मगाशी म्हटलं की लॉंग टर्म केस आहे, लगेच रिझल्ट मिळत नाही त्याचा. पण याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये तुम्ही नवीन बिझनेस जरी स्टार्ट केला आणि गुगलला पेड केलं, ठरव सांगितलं की पर क्लिक कॉस्ट तुम्हाला आम्ही देऊ, तर तुम्हाला काय होतं की शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही खूप लवकर त्याच्या टॉप रँकिंग मध्ये जाऊन तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट शो होणार आहे. देन वन कॅन डिटरमाइन विच लँडिंग पेज डायरेक्ट ट्रॅफिक डिपेंडिंग ऑन विच पेज ऑफ द वेबसाईट वन कॅन वॉन्ट्स जनरेट ट्रॅफिक. वन कॅन क्रिएट टार्गेट कॅम्पेन. इथं काय होतं, सर्च इंजिन ठरवतं की कुठल्या पेजचं ट्रॅफिक वाढवायचं. त्याच्यामुळे जर तुम्ही मार्केटिंगसाठी पेड करणार असेल तर तुमच्या वेबसाईटचं ट्रॅफिक वाढवायचं काम सर्च इंजिन करतं. Then one can choose what message I wanted to appear in search engine and create different versions. One can choose what message is wanted to appear सर्च इंजिन. सर्च इंजिनला काय मेसेज द्यायचा आहे अँड क्रिएट डिफरंट व्हर्जन्स, आणि कोणकोणते वेगवेगळे व्हर्जन्स क्रिएट करायचे हे तुम्हाला काय करता चूज करता येतं याच्यावरती. हा त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. देन इट इज पॉसिबल टू एस्टिमेट रिझल्ट बिफोर स्टार्टिंग डिपेंडिंग ऑन इन्व्हेस्टमेंट and cost per click for each key campaign. One can predict result. It is possible to estimate result before starting. की तुम्ही प्रेडिक्शन काढू शकताय, तुमचं एस्टिमेट काढू शकताय तुमचं हे ऍडव्हर्टाइजमेंट चालू होण्याआधी. डिपेंडिंग ऑन इन्व्हेस्टमेंट अँड कॉस्ट पर क्लिक फॉर इच की कंपेन वन कॅन प्रिडिक्ट रिझल्ट. सो तुम्ही कंपनीला किंवा सर्च इंजिनला कॉस्ट पर क्लिक पेड करण्याच्या आधी किंवा त्याच्यात इन्व्हेस्ट करण्याच्या आधी एक प्रेडिक्शन काढू शकता. प्रेडिक्ट रिझल्ट तुम्हाला मिळतो, त्याच्यामुळे हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन ॲबिलिटी टू सेगमेंट. अनलाईक एसईओ, search engine optimization, it is possible to campaign that only appear in search result for target audience. हे कोणाला दिसतं? इट इज पॉसिबल टू campaigns that only appear in search results फॉर टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स सर्च रिझल्टलाच तुम्हाला फक्त हे कॅम्पेन जे आहे ते दिसतं. देन आता याच्यात ड्रॉबॅक्स किंवा ह्याचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत. ते एक आहे, इट रिक्वायर्स इन्व्हेस्टमेंट. पहिलं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला तुम्हाला काही पेड करायची गरज नव्हती, पण इथे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. गुगलला मध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात, तेव्हाच तुम्हाला कुठे त्याचा रिझल्ट मिळतो. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन रिक्वायर्स प्रोफेशनल्स, आणि इथे तुम्हाला प्रोफेशनल लागतात. तिथे तुम्ही कशी ऍडव्हर्टाइजमेंट केली किंवा हे केलं तरी
तुमचा रँक मागे पुढे, इथं तुम्ही इन्व्हेस्ट करताय म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमचे पैसे गुंतवले, मग त्याचा जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर त्याला प्रोफेशनल लोक रिक्वायर्ड आहेत. देन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वर्सेस सर्च इंजिन मार्केटिंग. आता याच्यामध्ये फरक काय आहे? सर्च इंजिन एम्स अचीव नॅचरल लिस्टिंग फॉर वेबसाईट्स. सर्च इंजिन, आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे नॅचरली तुम्ही तुमची लिस्टमध्ये जसं नाव येईल त्या पद्धतीने तुम्ही जाल. आणि सर्च इंजिन मार्केटिंगला तुम्हाला पेड करावं लागतं, पेड करून तुम्ही लिस्टमध्ये रँकिंगला येता. हा त्यातला खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर सर्च इंजिन ह्याला ऑप्टिमायझेशनला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज लागत नाही. सर्च इंजिन मार्केटिंगला मात्र तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्याच्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग जे आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जे आहे याला रिझल्टची गॅरंटी नाहीये, पण सर्च इंजिन मार्केटिंगला तुम्हाला रिझल्टची गॅरंटी नक्की मिळते. सो हे दोन त्याच्यात हे फरक आहेत. देन कंटेंट मार्केटिंग. तर कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय? So content marketing is any marketing activity that involves the creation and sharing of media and publishing content in order to acquire new customers or retain customers. Content marketing is a strategic marketing approach focused on creating the distributing important, pertinent and reliable content to attract and retain clearly defined sector of consumers and make profit. Content marketing can further the characteristics as a step from earn to own media. This means by the establishing own brand channel, brand increasing act like media companies and fulfill corresponding function like entertainment, information, and social interaction. Content marketing implies that brands can become their own communication medium instead of paid media channel. The type of content business share is closely related to what they sell. However, the content main focus should be on the need of the prospect's buyer. This information constantly delivered and can be presented in a variety of formats, including news, video, white papers, ebooks, emails, newsletter, photos, blogs, etc. By creating a content experience that makes sense to the audience, one can sense their need as a marketers and adjust the content marketing according to achieve greater result. Content lets the marketers accurately nurture customers' interest in his product, service, or brand. Content marketing is an open invitation to everyone to come and check out what the marketers has to say. Content lets the marketer add one's voice to trending conversion or create timeless marketing material that continue to bring a result much long after a traditional marketing campaign is done. Content can also be leveraged internally to help the sales and support team succeed. With the right tools, content marketing can even become the enterprise of an inbound strategy. आता कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय? तर कंटेंट मार्केटिंग मध्ये तुम्हाला कंपनी काय करते, स्वतःचा एखादा चॅनल बनवते आणि त्या चॅनलवरती तुमची कंटेंट टाकते. मग त्या कंटेंट टाकत असताना तुम्हाला जर जर जो टार्गेट ग्रुप आहे तो त्या चॅनलला जाऊन त्यांना हवी असलेल्या एक्झॅक्ट जी काही माहिती आहे ती तिथून मिळू शकतो. मग ही कंटेंट मार्केटिंग कशातून केली जाते? तर ही व्हिडिओ न्यूज मधून केली जाते, व्हिडिओ मधून केली जाते, व्हाईट पेपर्स थ्रू केली जाईल, ई बुक्स थ्रू केली जाईल, ईमेल न्यूजलेटर थ्रू केली जाईल, फोटोज असतील किंवा ब्लॉग असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कंटेंट मार्केटिंग केले जाऊ शकते. आता त्याच्यामध्ये दिलं की कंटेंट मार्केटिंग जे आहे ही 4 पिलर्स वरती उभी आहे. सो फर्स्ट आहे ऑथर. विदाउट द ऑथर देर इज नो कंटेंट. एखादा ऑथर जर नसेल तर देर इज नो कंटेंट, तर त्याच्यात कंटेंट काही राहणार नाही. Marketers needs to create content around the audience needs, producing and engaging blog posts, videos, infographic and more. Frequency is also important in content marketing since it is for the long run. कंटेंट कधी ज्यावेळेला त्याला एखादा ऑथर असेल त्यावेळेस कंटेंट तयार होईल. कारण विदाऊट ऑथर म्हणजे एखादा बुक असेल, एखादी न्यूज असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल तो कुणीतरी लिहिल्याशिवाय किंवा कुणीतरी त्याला कंटेंट दिल्याशिवाय तो तयार होऊ शकत नाही. सो आता या कंटेंट मार्केटिंग कशी असली पाहिजे? तर कंटेंट मार्केटिंग मध्ये
ऑथरची गरज का लागते? कारण ज्यावेळेला एखादा ऑथर त्याला अट्रॅक्टिव्ह बनवेल त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल. आणि फ्रिक्वेन्सी वाढण्याची गरज काय आहे? कारण कंटेंट मार्केटिंग ही लॉंग रन जर तुम्हाला चालवायची असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढण्याची गरज आहे. आणि ही कोणावर डिपेंड आहे? तर ऑथरवरती डिपेंड आहे. म्हणून ऑथरला त्याचं फर्स्ट पिलर म्हटलं गेलं. देन कंटेंट परफॉर्मन्स. Marketers need to measure how the content performance in order to fulfill strategies in the right direction. Informed decisions are based on what worked in the past and what can shape the future. It is important to continuously evaluate the performance of the content. आता कंटेंट परफॉर्मन्स कसा असला पाहिजे? मार्केटर्स नीड्स टू मेजर हाऊ द कंटेंट परफॉर्मन्स इन ऑर्डर टू फुलफिल स्ट्रॅटेजी इन द राईट डायरेक्शन. की कंटेंट परफॉर्मन्स थ्रू आपलं जे स्ट्रॅटेजी आहे ती राईट डायरेक्शनला जाते का, हे मार्केट किंवा त्याच्याने आपली स्ट्रॅटेजी आहे ती फुलफिल होते का, हे मार्केटिंगला काय झालं पाहिजे तर मेजर करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इन्फॉर्म डिसिजन बेस्ड ऑन व्हॉट्स वर्क. आता याच्यामध्ये कंटेंट परफॉर्मन्स मध्ये काय असलं पाहिजे तर तुमचा व्हॉट इज द व्हॉट वर्क इन द पास्ट. तुम्ही पास्ट मध्ये काय केलं आणि त्याच्यामुळे फ्युचरला तुमच्या शेप कसा मिळणार आहे हे तुमच्या कंटेंट मध्ये आलं पाहिजे किंवा जे काय आहे ते कव्हर होतं. इट इज इम्पॉर्टंट टू कंटिन्युअसली इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ द कंटेंट. इट इज इम्पॉर्टंट टू कंटिन्युअसली इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ द कंटेंट. की कंटेंटचा जो परफॉर्मन्स आहे तो कंटिन्युअसली इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे किंवा ते इम्पॉर्टंट पडतं. त्याच्यामुळे कंटेंट परफॉर्मन्स हा त्याचा सेकंड पिलर येतो. देन थर्ड पिलर आहे कंटेंट डिस्ट्रीब्युशन. Marketers needs to distribute the content through the right channel and bring relevant traffic to it by using paid, own and earned media. Even the best content will not perform unless the right audience is gathered towards it. म्हणजे काय, ते कंटेंट तुमचे प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. आता तुमचं ऑथर तयार झाला, तुम्ही कंटेंट तुमचा परफॉर्मन्स पाहिला, आता कंटेंट डिस्ट्रीब्युशन कसं केलं पाहिजे तर कोणत्या गोष्टी कोणती गोष्ट तुमची न्यूज चॅनल थ्रू चालणार आहे, कोणत्या कंटेंटला तुमच्या व्हिडिओ थ्रू केल्याच्या नंतर जास्त चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे किंवा कोणता कंटेंट तुम्ही ब्लॉग्स थ्रू टाकू शकता. सो त्या पद्धतीने तुमचा कंटेंट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. सो हा तुमचा थर्ड पिलर आहे कंटेंट डिस्ट्रीब्युशन. देन फोर्थ येतं कंटेंट एक्सपिरियन्स. The content experience need to be strategically organized, have an responsive design and reinforce the buyers to buy. Without it, the content marketer creates will not generate new leads. काय म्हटलंय? The content experience need to be strategically organized. कंटेंट एक्सपिरियन्सला कशाची गरज आहे तर स्ट्रॅटेजिकली ऑर्गनाइज करण्याची गरज आहे. Have a responsive design and reinforce the buyers to buy. त्याच्यात रिस्पॉन्सिव्ह डिझाईन, त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्सिव्ह डिझाईन असली पाहिजे आणि बयर्सला ती गोष्ट विकत घेण्यासाठी बयर स्वतःहून त्याने अट्रॅक्ट झाला पाहिजे त्या तुमच्या कंटेंटकडे. विदाउट इट द कंटेंट मार्केटर क्रिएट्स विल नॉट जनरेट न्यू लीड्स. त्याच्याशिवाय कंटेंट मार्केटिंग किंवा जो कंटेंट मार्केटर आहे त्याला नवीन लीड जे आहेत की त्या जनरेट करता येत नाहीत. सो त्याच्यामुळे हे 4 पिलर दिलेले आहेत: ऑथर, कंटेंट परफॉर्मन्स, कंटेंट डिस्ट्रीब्युशन अँड कंटेंट एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ कंटेंट मार्केटिंग. ऍडव्हान्टेज मध्ये फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे एज्युकेट कस्टमर्स. एज्युकेट कस्टमर्स म्हणजे काय तर कंटेंटमुळे कस्टमर्सला लक्षात येतं की तुमच्या प्रोडक्टमध्ये एक्झॅक्ट काय आहे. तुम्ही फक्त फोटो टाकला प्रोडक्टचा आणि कंटेंट काहीच नाहीये तर एक्झॅक्ट कस्टमरला कळणार नाही की हा प्रोडक्ट मला कशासाठी यूज करायचा किंवा किती काळासाठी यूज करू शकतो. तेच जर तुम्ही त्याला तुमच्या प्रोडक्ट विषयी कंटेंट दिलेत तर एक्झॅक्ट त्या कस्टमर्सला कळतं की हा प्रोडक्ट मला कधी यूज करायचा आहे, कोणत्या काळामध्ये यूज करायचा आहे, ह्याचा यूज मला किती करायचा आहे आणि ह्याचा यूज माझ्यासाठी सुटेबल आहे की नाही. त्याच्यामुळे याला म्हटलेलं आहे एज्युकेट कस्टमर्स. कंटेंट मार्केटिंगमध्ये कस्टमर एज्युकेट होतो. देन ड्राईव्ह ट्रॅफिक. क्वालिटी कंटेंट आउट ऑफ वेबसाईट ड्राईव्ह मोर ट्रॅफिक. जर तुमचे क्वालिटी कंटेंट असतील तर तुमच्या वेबसाईटला जास्तीत जास्त लोकांची व्हिजिटर्सची गर्दी होण्याची शक्यता जास्त असते. कारण लोकांना नवीन काहीतरी हवं आहे आणि ते जर तुम्ही देत असाल तर तुमच्याकडे साहजिक आहे
गर्दी वाढण्याची शक्यता आहे म्हणून ड्राईव्ह ट्रॅफिक म्हटलंय. देन इम्प्रूव्ह एसईओ. आणि साहजिक आहे, जर तुमचं कंटेंट चांगलं असेल, जर तुमचे व्हिजिटर चांगले असतील, तर तुमचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह होणार, तुमची रँकिंग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन जनरेट लीड्स. B2B companies that blog generate much more leads than those who do not blog. Through execute of effective content marketing strategy, more qualified leads will find and use the website's content. So बऱ्याच वेळा काय होतं की तुमचे जर हे चांगले असतील, कंटेंट चांगले असतील, तर तुम्ही लीड मध्ये राहता आणि बरेचसे एक्सपर्टाईज किंवा मोठमोठ्या कंपनी क्वालिफाईड लीड्स विल फाइंड. क्वालिफाईड लीड्स काय करतात की तुमची वेबसाईट फाइंड करतात आणि यूज युअर वेबसाईट कंटेंट, तुमच्या वेबसाईटचा कंटेंट यूज करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. हा त्याचा एक फायदा आहे. देन प्रमोट इंटिग्रेटेड मार्केटिंग. कंटेंट मार्केटिंगचा हा एक फायदा होतो की इंटिग्रेटेड मार्केटिंगला काय करतं, ही कंटेंट मार्केटिंग प्रमोट करतो, प्रमोशन करतो. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या प्रोडक्टचं सर्व्हिसचं प्रमोशन कंटेंट थ्रू होतं. सो हा एक त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन वाईडली यूज. टुडे आता हा जो कंटेंट मार्केटिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात सध्या तुम्ही यूज करू शकता किंवा यूज केलं जातं. टुडे मेजॉरिटी ऑफ बिझनेस टू बिझनेस मार्केटर्स आर युझिंग कंटेंट मार्केटिंग व्हेरी सक्सेसफुली. बिझनेस टू बिझनेस मध्ये आजकाल कंटेंट मार्केटिंग खूप सक्सेसफुली यूज होते. देन मॉडर्न मार्केटर अंडरस्टँड द सिम्पली ग्रो थ्रोविंग अप मॅक्झिमम कंटेंट इज नो लॉंगर इफेक्टिव्ह. आता याचा अर्थ तुम्ही जास्तीत जास्त कंटेंट टाकलं तर तुमचा तो इफेक्टिव्ह असेल असं होत नाही. तो तुमचा क्वालिटेटिव्ह कंटेंट असला पाहिजे. टू जनरेट रिअल लीड ऑनलाईन वन नीड्स टू इन्व्हेस्ट इन मिनिंगफुल कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. सो तुमचा कंटेंट जो आहे तो मिनिंगफुल असला पाहिजे, तर त्याला काय होतं की वाईडली तो यूज होतो. देन इम्प्रूव्ह ब्रँड रेप्युटेशन. इम्प्रूव्ह ब्रँड improve brand reputations. When people read content, they are building as impression of the brand. If they find that they read helpful, informative, and uh, enlightening, they think more highly of the brand. फर्दर मोर, आता जर तुमचा कंटेंट चांगला असेल, जर तुमच्या वेबसाईटला जर रश वाढत असेल, वेबसाईट रश वाढत असेल, तुमचा कंटेंट चांगला असेल, तर त्याचं काय होणार आहे, त्याचा फायदा तुमच्या ब्रँड रेप्युटेशन साठी सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे हा त्याचा ऍडव्हान्टेज दिलेला आहे. आता राहिले याचे लिमिटेशन्स. सो हे लिमिटेशन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण इथे थांबूयात.